सत्तार सत्तारूढ पक्षाच्या 260 या अन्वये चर्चेच्या निमित्ताने मी माझं मत मांडण्यासाठी उभा आहे. सभापती महोदय, मला मगाशी येताना एका पत्रकाराने विचारलं की अधिवेशन सुरू असताना या असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीमधल्या प्रश्नासंदर्भामध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत आपण विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका मांडणार आहात? पण आमच्या आता विरोधी पक्षाची भूमिका सत्तारूढ पक्षानेच घेतलेली दिसते. सत्तारूढ पक्षाने हा प्रस्ताव मांडलेला आहे आणि हा प्रस्ताव मांडताना गोरे साहेब तो प्रस्ताव असा मांडलेला आहे की कशा पद्धतीने वकील साहेब सरकारने शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रश्नाच्या संदर्भातून न्याय दिलाय. मला आश्चर्य वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणात जर शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न सोडवण्यासाठी सरकार यशस्वी झाला असेल, पूरहानीच्या बाबतीमध्ये, अवकाळी पावसाच्या बाबतीमध्ये, नुकसानीच्या बाबतीमध्ये, तर मग आजही शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजगी का आहे? आणि सातत्याने नाही कसं असणार, आता काय आहे, निवडणुका कशा होतात ते सगळं आम्ही बघितल्यामुळे शेतकऱ्यांच्या नाराजीचं गांभीर्य हे सत्तारूढ पक्षाच्या सत्तेच्या असलेल्या लोकांना काय बघा. आ बोला बोला तुम्ही. काय जयकुमार गोरे जिथे जिथे जात आहेत तिथे तिथे फोडाफोडीचाच प्रयत्न करतायत. आणि मला वाटतं आता ते प्रेमाने फुटतात का कशाने फुटतात मला माहित नाही, किंवा विकासाच्या कामातून शेतकऱ्यांना न्याय देतात म्हणून फुटतात काय मला माहित नाही, पण फोडतायत असो. पण त्यांनी उत्तर प्रश्न मांडताना असं दिलेलं आहे की 29 जिल्हे, 253 तालुके, 2059 मंडळे, यामध्ये अवकाळी पावसामुळे, अतिवृष्टीमुळे नद्या नाल्यांना पूर वगैरे सगळं सगळं दिलं. त्यानंतर ड्रोननी सर्वे केला, महत्वपूर्ण निर्णय घेतला. 31,628 कोटी असा ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केलेला आहे. खरडून गेलेल्या जमिनीला 47,000 रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय, 3 लाख हेक्टर अधिक जमिनीला, असे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी योजनेने जाहीर केलेल्या योजनेचा प्रस्ताव इथं मांडलेला आणि त्याचं अभिनंदन सरकारच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलं. सभापती महोदय, मला वाटतं की एवढी जर योजना त्यांनी आणली असेल आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांना दिला असेल तर मला वाटतं की हा विषय पुढे न बोललेला बरा, यामध्ये प्रस्ताव न टाकलेला बरा. सभापती महोदय, माझ्या माहितीप्रमाणे हे फक्त आकडेवारी सरकारच्या वतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा पद्धतीने आम्ही योजना मंजूर केल्यात हे फक्त दाखवल्या, प्रत्यक्ष कृतीमध्ये येताना यांच्याकडे पैसे नाही, ही वस्तुस्थिती आहे. आताही 76,000 कोटीची सप्लिमेंटरी बजेट आणलेली आहे. सप्लिमेंटरी बजेट आणल्यानंतर सुद्धा आज 76,000 कोटीच्या बजेटमध्ये किती तरतूद केली याचा खुलासा आजच्या उत्तरामध्ये मंत्र्यांनी करा, कृषी मंत्र्यांनी केला तर बरं होईल. की केंद्राचे किती पैसे आले तुम्ही नाही आहेत, तुम्हाला माहित नाही. कृषी मंत्री पद कोण घ्यायला तयार नव्हतं. ते म्हणाले ज्यांनी ज्यांनी कृषी मंत्री पद घेतलं त्यांची खुर्ची गेलेली आहे, त्यामुळे तुमची खुर्ची वाचली. पण त्यांच्या फक्त खातं बदल झालं. दत्ता मकरनाबांना विचारलं गेलं कृषी मंत्री पद घेता का, ते बोलले मला नको. मग दत्ता मामांना विचारलं भरणेंना कृषी मंत्री पद घेता का, ते बोलले मला नको. शेवटी त्यांना घ्यावं लागलं. पण त्यांना सुद्धा संकटाला, आणि ही मी बोलत नाही पण शेतकऱ्यांची तळतळाट असते, तळमळ असते, त्यांचा जो रोष आहे त्याचा परिणाम होतो का मला माहित नाही. परंतु मला वाटतं की काही असो, परंतु सरकारच्या वतीने, शासनाच्या वतीने ज्यावेळेला मदत या, म्हणजे सभापती पण हसतायत, त्यांना कळलेलं आहे की हे खरं खरं नाही हे सर्व असो. निदान हे मंत्री तरी बोलायचं का बोला. शिंदे साहेब खूप चांगलं भाषण करतायत आणि शेतकऱ्याच्या प्रश्नावर भाषण करतायत.
पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर भाषण करताना सांगतायत की तळतळाट लागल्यावर काय काय होतं सांगतायत. त्यांना तळतळाट लागला म्हणूनच तिकडे बसायला लागलं काय मला माहिती नाही. आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत असताना आपण खूप शेतकऱ्याबद्दल तळमळ असणारे नेते आहात, म्हणून आपण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलावं, राजकीय प्रश्नावर बोलू नये. ठीक आहे. आलो नव्हतो, ते मला बोलले की मी नाही आहे म्हणून मी त्याचा खुलासा केला, बाकी काय नाही. म्हणजे हे मंत्री पण राहतील असे माझी अपेक्षा आहे. तुमच्या शुभेच्छा पण आहेत त्यांना. हा? शुभेच्छा आणि अपेक्षा दोन्ही. तुमच्यासाठीच करतोय मी. संधी भेटली तर भेटली तुम्हाला पण ते सध्या रॉंग बॉक्स मध्ये आहे. असो, कारण बरकड भूमिका मांडणारी मंडळी आहे. सभापती महोदय, जे काही शेतकऱ्यांना नुकसान